छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सलग तिसऱ्या दिवशी प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करत विविध छोट्या मोठ्या प्लास्टिक व्यावसायिकांच्या दुकानांवर, गोडाऊनवर धडक कारवाईमध्ये 1000 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करून शहरात झालेल्या अनेक कारवाईमध्ये 37,000 रुपये दंड वसूल केला। गेल्या 3 दिवसापासून चालू असलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 11,000 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त केले, ज्यात जवळपास 40 लाख पिशव्या तसेच अनेक वस्तू वापरात येण्यापासून रोखण्यात मनपाला यश आलंय। सततच्या छापेमारीमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी राबवण्यात येणारी कठोर आणि सातत्यपूर्ण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील मध्यवर्ती भागात सलग तिसऱ्या दिवशी नागरी मित्र पथकाद्वारे प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून चालू असलेल्या कारवाईमध्ये जवळपास 11,000 किलोपेक्षा जास्त एकल प्लास्टिक महापालिकेने जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे, जेणेकरून ते प्लास्टिक परत वापरात येऊ नये। या कारवाईच्या धास्तीने शहरातील काही प्लास्टिक विक्रेत्यांनी स्वतःहून प्रतिबंधित प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन विभाग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे जमा केले। मोठ्या कारवायांचा धडाका कायम राहणार असून गेल्या काही दिवसात महापालिकेकडून शहरातील विविध भागात अचानक छापेमारी करून हजारो किलो प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला। या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नियमभंग करणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून मनपाने आपली भूमिका अधिकच आक्रमक केली आहे।